नागाव संघ एक मोठा धावसंख्येचा पाठलाग केला होता, एक मोठं लक्ष ठेवलं होतं नागाव संघासमोर. तर नाणेफेकी देखील संपन्न झाली. जय मसोबा मानेरे संघाने नक्कीच नाणेफेकी जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण निवडल्याने इन्व्हाइट केलं, पुन्हा एकदा प्राचारण केलं, तेच म्हणजे बॅटिंगसाठी. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज वैयक्तिक पहिल्याने संघासाठी पहिलं षटक घेऊन ऋषी भोईर. स्ट्राईक हँडला आपण नक्कीच यशला बघतोय. नॉन स्ट्राईक हँडला राजकुमार. चांगली जोडी आहे यश आणि राजकुमार स्ट्राईक हँडला. आणि गोलंदाजी मार्कवर आपण ऋषी. असं होतं कशा प्रकारे सुरुवात करेल येणाऱ्या 24 चेंडूमध्ये कुठला मोठा धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करेल, किती लक्ष ठेवेल, तेच म्हणजे पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. पहिला चेंडू बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न, कुठेतरी पॉईंट रिझल्टला खोदण्याचा प्रयत्न, पण पहिला चेंडू कुठेतरी निर्धाव फेकलाय. काय एक रायटी बॅटर आहे, कुठेतरी बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न, पण पहिला चेंडू कुठेतरी बीट झालाय, प्ले अँड मिस झालाय, त्यामुळे पहिला चेंडू कुठेतरी निर्धाव फेकला गेलाय. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी, प्रत्येक चेंडू निर्धाव इथे मात्र फेकावे लागतील, कारण की उंबरले संघ असा संघ आहे की विचार केला तर शेवटच्या पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये कुठेतरी शांत होता, त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे सामना खुलला गेला. आता मात्र समोरच्या दिशेने मिड मध्ये मारण्याचा प्रयत्न, कव्हर आलाय, सिंगल स्वरूपाची एक धाव आपण आशिषला बघितलं, कव्हर्स देखील आले, बॅकअप देखील आलाय. आता मात्र स्ट्राईक देखील रोटेट झाली. आता स्ट्राईक केला असेल तुमचे राजकुमार. मग आता मात्र आघाडीच्या फलंदाज रायटी कॉम्बिनेशन आहे. पहिला चेंडू कुठेतरी निर्धाव फेकला, त्यानंतर मात्र मिड ऑन द रिझनमध्ये आपण एक बघितलं की सिंगल स्वरूपाचे एक धाव. तिसरा चेंडू आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न कुठेतरी मिस झालाय. पुन्हा एकदा मात्र बघा कुठेतरी कलात्मक फटका घेण्याचा प्रयत्न, कुठेतरी अगदी फटके, पण मात्र फटके फसतात, यश देखील मिळत नाहीये, त्यामुळे कुठेतरी निर्धाव चेंडू येत आहेत. हर्ष भोईर बघा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र स्ट्राईक हँडला आपण राजकुमार, पहिला चेंडू निर्धाव राजकुमारसाठी देखील कुठेतरी चांगली सुरुवात करावी लागेल. आता मात्र एक षटक कुठेतरी कमी आहे, 24 चेंडूमध्ये आपल्याला धावा बनवायच्यात. आता मात्र फेकून दिलाय चेंडू, सीमारेषा पार जाईल का? कव्हर सीझन मधून चेंडू गेलाय सीमारेषा पार, धावा मिळतील एकूण 4. तर बघा शेवटच्या चेंडूला कुठेतरी बॅटचा फेस ओपन केला, फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं आणि कव्हरच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार. आता मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी फटका फसलाय, आपण बघतोय. क्षेत्ररक्षक येतोय दुसरी घेण्याचा प्रयत्न, त्वरित नाकारलाय. बघा आपण बघितलं तरच फन लीगमध्ये आपण एक क्षेत्ररक्षण बघितलं तर तैनात केलाय. आता मात्र चांगल्या प्रकारे कामगिरी करावी लागेल, एक चौकार नक्कीच लगावलाय. धावसंख्येत आपल्याकडे एकूण 5 धावा झाल्यात, 5 चेंडूची 5 धावा. बघा 2 चेंडू कुठेतरी 6 धावा झालेत बघा क्षमासवी, आणि 2 चेंडू कुठेतरी निर्धाव फेकलेत, 6 धावा झाल्यात. अजून देखील एक चेंडूचा खेळ बघा पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवरफुल गोलंदाजी आता मात्र करतोय तोच म्हणजे ऋषी भोईर. एक चौकार नक्की झाला, पण चांगली कामगिरी, कुठेतरी रोखलाय, कुठेतरी मोठे फटके मारून देत नाहीये. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने पुन्हा एकदा मिड ऑन रिझनमध्ये आपण बघतोय ते थोडंफार फंबल झाले. आता मात्र कुठेतरी एक धावा मात्र शांत ठेवावं लागेल. षटक देखील संपले, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत आपल्याकडे बिनगडी बाद 7 धावा. चांगली सुरुवात केली आहे, चांगली गोलंदाजी केली आहे, कुठेतरी पहिल्याच षटकामध्ये शांत ठेवण्याचं काम केलं आहे. विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये उंबरले संघाने चांगली कामगिरी केली होती, एक मोठं लक्ष ठेवलं होतं, ते देखील आव्हान डिफेंड केलं होतं, पण आता मात्र चांगली सुरुवात केली आहे. तीच म्हणजे ऋषीने पहिलं षटक टाकलं, 7 धावा केल्या, कुठेतरी एक चौकार आला दुसऱ्या चेंडूवर, त्यानंतर मात्र कमबॅक केलं. 2 निर्धाव चेंडू देखील फेकले गेले, एक चौकार आला, कुठेतरी चढ उतारचा क्रम बघितला आपण. चौकारच्या साहाय्याने धावसंख्येत वाढ देखील झाली, पण मात्र ते 2 चेंडू निर्धाव आले, त्यामुळे कुठेतरी आलेख वारंवार खाली राहिला. आता मात्र नवीन गोलंदाज विवेक जोशी आलेत बघा, आणि स्ट्राईक हँडला पण फलंदाज बघतो यश पाटील. यशचा विचार केला तर 3 चेंडू 2 धावांवर खेळतोय. राजकुमारने एक चौकार नक्कीच लगावला, पण आता मात्र कुठेतरी चांगली फलंदाजी करावी लागेल, चांगले मोठे फटके लागावे लागतील, बॅकफुटला ढकलावं लागेल, कारण की समोरचा संघ जय मसोबा मानेर संघ एक मोठा संघ, एक दाता संघ, त्याने देखील यंदा संघ नक्कीच गाजवलाय. आता मात्र याच उमेदीत पुन्हा एकदा या चषकामध्येच म्हणजेच आई गवदी क्रिकेट संघ दावडी आयोजित दावडी चषकामध्ये उतरलाय. क्वार्टर फायनलचा सामना असेल, एक सुवर्ण संधी असेल, कोणता संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळेल. काल देखील सापड संघाने नक्कीच नशीब आजमावलं होतं, पण मात्र कुठेतरी शेवटच्या क्षणाला कमी पडला. 58 धावांचा फलक लावला होता, पण मात्र कुठेतरी एक षटक राखून सामना जिंकला, तोच म्हणजे सोनरपाडा संघाने.
आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज विवेक जोशी टाकण्यासाठी सज्ज. आता मात्र सोडून दिलं. चेंडू लिफ्ट केला कुठेतरी पंचाकडे देखील बघितलं. पंचाने वाईट चेंडू त्वरित घोषित केले बघा. पहिला हवन तर चेंडू पहिली एक्स्ट्राची धाव खर्च केली आहे गोलंदाज विवेकने. फेकला समोर दिशेने मारण्याचा प्रयत्न साईड ग्रीन नक्की चेंडू जाऊन अदळलाय आणि 6 धावसंख्येत होईल. 12 धावसंख्येत फरक एकूण 14 धावा. दुसरा षटक आहे गोलंदाजी मार्गावर पण विवेकला बघतोय. पहिला चेंडू नक्कीच विचार केला तर विवेकचा पहिला चेंडू अवंतर फेकला. त्यानंतर मध्ये एक षटकार आला. कुठेतरी खराब चेंडू पहिला फेकला. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न फटका चांगला मारला गेला. त्यानंतर अजून एक चेंडू फुलटॉस चेंडू. अजून एक चेंडू भिरखावून दिलाय. लॉंग ऑफर रिझन मध्ये धावा अजून एकदा मिळतील 6. बघा 20 धावा झाल्यात. एक काळा दिवस म्हणून ओळखला जातोय आणि कालच्या दिवसात देखील आपण एक वेगळाच विक्रम देखील बघितला. आपण कालच्या दिवसामध्ये विचार केला तर पहिली महिला मुख्यमंत्री नक्कीच आपण बघितली. आणि आता मात्र 2 चेंडू 2 षटकार. पहिला चेंडू अवंतर. त्यानंतर बघा उंबरली संघ असा की कमबॅक करण्यास सांगतो. त्यांचे बॅटर वारंवार मोठे फटका लागण्यासाठी जाणले जातात. हा एक संघ आणि त्यांच्याच होम ग्राउंडवर हा संघ खेळतोय. अजून एक चेंडू फेकून दिला. अजून एक षटकार मिळेल का? तर चेंडू फेकलाय लांब. धावा मिळतील एकूण 6. बघा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये अश्विन ही कामगिरी केली होती. पण आता मात्र विचार केला तर यश ही कामगिरी करतो. 3 चेंडू 3 षटकार. चांगली कामगिरी आहे बघा. यानंतर देखील आशुतोष असेल बघा. पण आता मात्र यश देखील सांगतोय लावा ताकद मी नाही वाकत. कशाही प्रकारे गोलंदाजी करा पण मात्र चेंडू फेकण्याचं काम मी मात्र करणार आहे. 3 चेंडूवर 3 उत्तुंग षटकार.
सामना देखील पुन्हा एकदा सुरू करतात. विचार केला 3 चेंडू 3 षटकार आले. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत झाली 30 म्हणजेच 26 धावा झाल्यात. चला यायचं आहे. तर यश ऑन फायर बघा. यश पाटील चांगली कामगिरी करतोय. 6 चेंडूवर 20 धावांवर खेळतो. 3 चेंडूवर 3 षटकार. कुठेतरी बॅकफुटला ढकललं. त्याच म्हणजे विवेक जोशीला चांगली कामगिरी करावी लागेल. आपण दावडी चषक बघतोय. यानंतर होणारा सामना तोच म्हणजेच देवीचा वाडा विपक्ष जुनं डोंबोली. पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. 28 धावा फलकर झाल्यात. चांगली कामगिरी करावी लागेल. दुसरा षटक कुठेतरी विचार केला तर एक मोठी मॅच आहे. एक मोठा सामना आहे. 4 षटकांचा सामना आहे. पण ह्या दुसऱ्या षटकामध्ये 28 धावा नक्कीच फलकावर लागलेत. आता मात्र कावकरोजन सुरक्षित रक्षण करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या जागेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील धावून कंप्लीट होईल का नाकारलाय. आता मात्र काय झालंय, काय घडलंय, काय बिघडलंय. इथे मात्र रनआउटची संधी होती. कुठेतरी चेंडू पकडण्यात यश मिळालं नाही आणि 2 धावा देखील धावून कंप्लीट झाल्यात. धावसंख्या धावफलकर झाली म्हणजे एकूण 30 धावा झाल्यात. अजून देखील 2 चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आहे. 30 धावा धावफलकावर झाल्यात. मग अजून देखील दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. विचार केला तर 30 धावा झाल्या. 2 चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आहे. चांगली कामगिरी या दोन्ही फलंदाजांनी केली. स्पेशली आपण म्हटलं तर यश. आता मात्र अजून एक चेंडू कार्पेटच्या साहाय्याने घेण्याचा प्रयत्न आपण बघतोय. डीप मिड विकेट रिझर्वमधून एक क्षेत्ररक्षण येतोय. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चालवला आहे. 2 धावा देखील धावून कंप्लीट. 32 धावा झाल्यात. अजून देखील एक चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आहे. विचार केला तर 5 चेंडूमध्ये 25 धावा कुठेतरी खर्च केल्या. विवेकने इथून मात्र कमबॅक केलं आहे. तेच म्हणजे उंबारले सांगितले चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या षटकामध्ये शांत ठेवलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या. त्यानंतर मात्र 3 षटकार 3 चेंडूमध्ये. नंतर एक वाईट चेंडू मतलब एकूण 2 वाईट चेंडू फेकलेत. धावसंख्या धावफलकर एकूण 32 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू. अजून एक विचार केला तर समोरच्या दिशेने लॉंग ऑन रिझनमध्ये मारण्याचा प्रयत्न. कुठेतरी फॉर्म बॉल झाला. दुसऱ्या जागेचा प्रयत्न पुन्हा एकदा बघा चुका होतात. कुठेतरी क्षेत्ररक्षण मात्र तर साथ देत नाही. तेच म्हणजे मानेरी संघाला षटक संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर झाली म्हणजे बिनगडी बाद 34 धावा. खेळ झाला. 12 चेंडूमध्ये 34 धावा. कुठेतरी कमबॅक केले उंबारले संघाने. पहिल्या षटकामध्ये 7 धावा. त्यानंतर मात्र विवेकने आता एकूण धावा खर्च केला म्हणजे 27 धावा खर्च केल्यात. कुठेतरी महागडं षटक फेकले गेले. त्याच जोरावर 34 धावा झाल्यात. अजून देखील 12 चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आहे. या 12 चेंडूमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, कशा प्रकारे गोलंदाजी करतील, कोण रोखेल हे वादळ, ते देखील तेवढंच महत्त्वाचं असेल. कारण की विवेकने फार महाग षटक टाकले. 27 धावा 3 षटकार देखील लगावले. तेच म्हणजे यश पाटीलने वैयक्तिक 20 धावांवर तो खेळतोय. 6 चेंडूचा खेळ झाला. 6 चेंडूमध्ये 20 धावा. निगोलंदीची मार करत तर विराज भोईर आलाय. स्ट्रायकेला आपण पुन्हा एकदा यशला बघू. नंतर यशला रोखणं तेवढंच महत्त्वाचं असेल. कारण की हा असा एक फलंदाज आहे, जर आपण याला फार वेळ रोखण्याचं काम केलं तर मात्र चांगले मोठे फटके लगावू शकतो. बॅटचा फेस फार मोठा आहे त्याच्याकडे. फ्लोकार मोठे मोठे फटके नक्कीच लगावतोय. तेच आपण बघितलं. 1-2 षटकार आपण लॉंग ऑन रिझनमध्ये तर 1 षटकार लॉंग ऑफ रिझनमध्ये साईड स्क्रीनला समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न यश देखील मिळाला. तर मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपण यशला बघतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विराज भोईर. एका बाजूला आपण मानेरी संघ बघतो तर एका बाजूला उंबारली. मग अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा फलंदाज
बाद झाल्याने बघा कोणत्या प्रकारचं ब्रेक थ्रू देखील मिळाले नाही. जोडी इथे मात्र ब्रेक करावे लागेल. चांगले गोलंदाजी मात्र विराजला करावे लागेल. आणि आता मात्र चेंडू चालल्या पॉईंट रिझनमध्ये सिंगल स्वरूपाचे एकदा स्ट्राईक वारंवार चेंज करण्याचं काम हे दोन्ही फलंदाज करतात. कुठेतरी दबाव टाकण्याचं काम आता मात्र गोलंदाज करतात. पहिल्या चेंडूवर सिंगल स्वरूपाची एक धाव, एकने धावसंख्या झाली. वाढ धावसंख्येचा फरक झाली म्हणजे 35 धाव. कुठेतरी चांगले गोलंदाजी आता मात्र विराजला करावे लागेल. एक ब्रेक थ्रू एक मात्र पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. तीच म्हणजेच विराजला कुठेतरी गोलंदाजीमध्ये नक्कीच थोडाफार अडथळा येतोय. दबाव नक्कीच दिसतोय. विराजवर विचार केला तर कुठेतरी विवेकने थोडीशी खराब गोलंदाजी झाली. पण आता मात्र तेच प्रयत्न की इथे धावा रोखण्याचं काम विराजला देखील करावं लागेल. आता मात्र पल्लू स्कूप चेंडू चाललाय फाईन लेग रिझनमध्ये. धावा मिळतील एकूण 4 धावा. 4ने धावसंख्येत होईल वाढ. डीजे एक कलात्मक फटका आपण पल्लू स्कोप नक्कीच बघितलं. फाईन लेगमध्ये चेंडू दाखल झाला. चौकार आलाय. पहिला चेंडूवर सिंगल स्वरूपाची एक धाव. आता मात्र राजकुमार देखील त्याच स्वरूपाची बॅटिंग करतो. विचार करता पहिला चौकार लागला होता त्यानंतर आता एक चौकार. स्ट्राईक रोटेट झाली. कुठेतरी विकेटच्या शोधात विराज गोलंदाजी करतोय पण मात्र त्याला देखील बॅकफुटला ढकलण्याचं काम हे दोन्ही फलंदाज करतात. चांगली कामगिरी. प्रत्येक चेंडूवर मोठे फटके लागवण्याचा प्रयास पण इथे मात्र यश देखील मिळत आहे. पण कुठेतरी चांगली गोलंदाजी त्याच प्रकारे विराजला देखील करावी लागेल. आता मात्र जेलची संधी आणि मात्र रनआउटची संधी पंचांनी फलंदाज बाद झाले. ते मात्र जेलच्या स्वरूपात फलंदाज कुठेतरी बाद झालाय. यश मिळालं मात्र जोडी देखील ब्रेक झाली. आता नक्कीच मुख्य मंचावर आपण बघतोय की वासुदेवजी भोजी साहेब दावडी, तसेच शिवदासजी पाटील साहेब दावडी, जयराम राधे पाटील उंबारली, चेतनजी कडव साहेब दावडी, हनुमानजी पाटील साहेब दावडी, निखिलजी पाटील साहेब दावडी. बघा असे प्रमुख मान्यवर नक्कीच मंचावर या सामन्याचा आनंद नक्कीच घेत आहेत. त्यांचा देखील मनपूर्ण आभार असेल. तेच म्हणजे दावडी चषकामध्ये आता मात्र नवीन फलंदाज प्रेम सिनियर चालले आहे. बघा आता मात्र ज्युनियरला कुठेतरी थांबवलं. मागच्या सामन्यात चांगली कामगिरी, सामनावीरचा पुरस्कार त्याच बॅटरने कमावला होता, त्याच फलंदाजाने कमावला होता. पण आता मात्र कुठेतरी प्रेम सिनियरला प्रमोट केलं आहे. 39 धावा. आता मात्र नवीन फलंदाज आपण प्रेम बघतोय. सिनियर प्रेम एक सुरेख झेल पकडले. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये पकडण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेत. चेंडू चाललाय कव्हर रिझनमध्ये. आपण बघतोय बॅकअप देखील आले. दुसऱ्या जगण्याचा प्रयत्न. आपण बघतोय की रवी होते. बॅकअप देखील आले. फर्स्ट अटॅम्पमध्ये चेंडू पकडता शनी थ्रो देखील केला आहे आणि 2 धावा देखील गाऊन कंप्लीट झालेत. धावसंख्येत वापर करते ते म्हणजे आतापर्यंत तिसरं षटक मैदानात मार्ग असते. 41 धावा देखील झालेत आणि तिसऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आहे. धावसंख्या नक्कीच झाली. धावसंख्येत वापर कर झाली ती म्हणजेच 41 धावा झाल्यात. चांगली कामगिरी केली आहे. तीच म्हणजे यशने आता मात्र चेंडू सोडून दिले. लिव्ह केला चेंडू. पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. अवंतर स्वरूपाचे एक धाव. 42 धावा धावफलकर झाल्यात. तिसरं षटक आहे. तिसऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. स्ट्राईकवर आपण सिनियर प्रेमला बघतोय. नॉन स्ट्राईक एंडला यश चांगली कामगिरी करतोय. 7 चेंडू आणि 21 धावसंख्येवर खेळतोय. आता तर फ्लिक केलं आहे. फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम आपण बघतो. ऑन साईड रिझनमध्ये दुसरी धाव घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न चालू आहे. डायरेक्ट देखील खेळण्याचा प्रयत्न पण 2 धावा देखील धावून कंप्लीट झाल्यात. 2 धावसंख्येत फुल वाढ धावसंख्येत वापर झाली म्हणजे आतापर्यंत 44 धावा झाल्यात. अजून देखील एक चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आहे. स्ट्राईक एंडला आपण प्रेमला बघतो. आतापर्यंत प्रेमचा जर विचार करतो 2 चेंडू 2 सिंगल दुहेरी धावा नक्कीच केल्यात. त्याच समीकरणामध्ये 44 धावा झाल्यात. एक गडी बाद झालाय. एक धक्का लागला. राजकुमार बाद झालाय. आता मात्र 44 धावा झाल्यात. बघा आणि आता मात्र पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. अवंतर बघा शेवटच्या चेंडूसाठी कुठेतरी संघर्ष करतायत.
आतापर्यंत विचार केला तर 2 अवंतर चेंडू फेकले, एक फलंदाज देखील बाद झालाय. आता मात्र चेंडू हवेत येईल, ऑफ केलाय, झेलची संधी असेल, विकेट किपर स्वतः कॉल नक्कीच केलाय. आता मात्र झेल हरेश यांनी सुरेख झेल पकडला, यशांच्या मागे कामगिरी. आता मात्र फलंदाज देखील बाद झालाय, धक्का क्रमांक लागला तर म्हणजे मैदानात 2. आता मात्र सिनियर प्रेमला देखील मैदान सोडावं लागतं. आपण शुभ सन्मान करूया. आज दावडी चषक 2026 ला भेट देण्याकरिता सन्माननीय वासुदेवजी भोईर साहेबांची महत्वाची उपस्थिती आणि त्यांचा शाही सन्मान आपण करूया. हनुमान जी पाटील दादांना मी विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण वासुदेवजी भोईर साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. वासुदेवजी भोईर साहेबांचा दरम्यान सन्मान केला जातो. त्यानंतर सन्माननीय जयराम राघव पाटील साहेबांना देखील मी विनंती करतो, आपणही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं, त्यांचे आपण शाही सन्मान करणार आहोत. आज त्यांचीही महत्वाची उपस्थिती आहे. जयराम राघव पाटील साहेबांचा देखील आपण सन्मान करीत आहोत. मी हनुमान दादांनाच विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. केतन दादा कडव देखील उपस्थित आहे, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी परत एकदा हनुमान दादांनाच विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण केतन दादा कडव दादांचा सन्मान आपण करायचा. केतन दादा कडव दादांचा सन्मान निर्माण केला जाईल. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण ऑन गोईंग मॅच कडे वळूया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. तर चला धन्यवाद. नक्कीच इथे मात्र मुख्य पाहुण्यांचा देखील याच्यातून सन्मान केला जातो दादांच्या हस्ते. तर चालू असलेला सामना तोच म्हणजे आता वळूया आपण. 51 धावा झाल्यात पहिल्या चेंडूवर षटकार, आणि मात्र आपण बघितलं एक लंगोन जरीमध्ये सुरेख षटकार देखील लगावला. तोच म्हणजे यशला कुठेतरी थांबवणं तेवढंच महत्त्वाचं, कारण डोकेदुखी ठरलाय. 27 धावा झाल्यात, चांगली कामगिरी करते आघाडीचा फलंदाज, अजून देखील खेळपट्टीवर खेळताना आपल्याला दिसतोय. आता मात्र अजून एक चेंडू फेकून दिलाय डीप मिड विकेट रिझन मध्ये, धावा मिळतील एकूण 6. काहीतरी इथे बोलावा आलाय, इथे नक्कीच बोलावा आलाय. बघा जर विचार केला तर 5 षटकार आलेत, पण इथे मात्र कुठेतरी एक स्ट्राईक रोटेट करण्याचं काम देखील केलंय. अजून एक चेंडू फेकून दिलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये, चेंडू गेलाय सीमारेषा पार, धावा मिळतील 6. बंटी दादा वालिलकर दादांचं देखील शुभ आगमन झालेलं, आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. बघा संजू स्पोर्टचे सर्व दादा आपण देखील यायचं, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल दावडी चषकामध्ये. बघा आता मात्र अजून एक विक्रम बघितला, विचार केला तर आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये देखील 3 चेंडूवर 3 षटकार, आणि आता अजून एक सुरुवात. तर मात्र आता मात्र एक या स्पर्धेमध्ये विक्रम नक्कीच नोंद केलाय. 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचा विक्रम. बघा एकदा जोरदार टाळ्या वाजत, चांगली कामगिरी आहे. बघा नक्कीच इथे मात्र स्कोरबोर्ड देखील करेक्शन केलं, कुठेतरी तो चेंडू वाईट होता, त्याचमुळे 6 चेंडूवर 6.
काय कामगिरी करतोय, एक हाती नक्कीच सामना लढवतोय. बघा वैयक्तिक जर विचार केला तर 40 धावसंख्या करतोय, 40 धावसंख्येवर खेळतोय, 40 धावा. आणि संघाचा जर विचार केला तर 64 धावा झाल्यात. बघा 4 षटकांचा सामना आहे, पण आता मात्र कुठेतरी चांगली कामगिरी आता मात्र कुठेतरी मिस झाल्या, कुठेतरी मिस झाल्या. पंचांकडे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं असेल. पंचांनी नक्कीच सांगितलंय. मग वंच लेग बायच्या स्वरूपात होती की बायच्या स्वरूपात धाव होती? धन्यवाद. बायच्या स्वरूपात 65 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू कुठेतरी बाकी आहे. काय कामगिरी केली आता मात्र पुन्हा एकदा यश या स्पर्धेत एक वेगळाच विक्रम नोंद केलाय. 6 चेंडूवर 6 षटकार लागवण्याचं काम नक्कीच यश पाटीलने केलंय. तर चला दोडुमशे कॅप्टन्स बघा, एका बाजूला असेल जुनं डंबरी, एका बाजूला देवीचा पाडा. दोडुमशे कॅप्टन्स आपण यायचे त्वरित टॉससाठी. बघा एका बाजूला आपण तुषार पाटील आणि यांची कंपनी, एका बाजूला देवीचा पाडा. दोडुमशे कॅप्टन्स त्वरित टॉससाठी यायचं आणि कॉम्बॉक्समध्ये पुरतच थांबतो. कॉम्बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो साधित समालोचक विशाल पाटीलला. संघ देवीचा पाडा दोन्ही कॅप्टन सुरेट टॉस साठी यायचे. बघा पहिला फेरीतील तिसरा सामना असेल. एका बाजूला जुनं डोंबिवली, एका बाजूला देवीचा पाडा. दोन्ही बाजूबाजूला असलेले गाव डोंबिवली वेस्ट मधले हे गाव. तर चला रोशन यायचं आहे. तसंच केतनजी कडव साहेबांना, वासुदेव भाऊजी साहेबांना विनंती असेल की आपण यायचं. दोघांनी मान्यवरांनी यायचं. बघा दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण त्यांच्याच हस्ते आपण नक्कीच नाणेफेक देखील करणार आहोत. एका बाजूला असेल तो म्हणजे देवीचा पाडा योगेश, तर एका बाजूला जुनं डोंबिवली तुषार पाटील यांचा संघ. मान्यवरांच्या हस्ते आपण नक्कीच नाणेफेक देखील संपन्न करत आहोत. तर चला योगेश यायचं. चला मान्यवरांच्या हस्ते नक्कीच आपण केतन दादा आणि वासुदेव भोईर साहेबांच्या हस्ते नक्कीच नाणेफेकी करतोय. तर चला बघा कॅप्टन गुल देखील आलेत. एक स्मित असते यायचं दादा, दुसरा दादा यायचंय. नाणेफेकी काऊल देवीचा पाडा नक्कीच कॉल करतील. छापा असा कॉल केलाय. नक्कीच बघा नाणेफेकी देखील जिंकले. योगेश सांबायचा आपला निर्णय काय असेल कळवायचं. फिल्डिंग असेल. तर बघा ही स्पर्धा आहे, प्रथमच आपण खेळतात. कशा प्रकारे आपली कामगिरी असेल, कारण की आपला संघ देखील आता मात्र फारशा स्पर्धेत खेळत नाहीये, पण आपण नाईट क्रिकेटमध्ये देखील आपण खेळणार आहोत. तर कशा प्रकारच्या आजचा आपला खेळपट्टी असेल आणि कशा प्रकारची आपली प्लेइंग इलेव्हन असेल, काय ना आमचा नॅचरल गेम खेळायचा प्रयत्न असेल. तर बघा धन्यवाद, बेस्ट ऑफ लक तुषार दादा. नक्कीच कशा प्रकारची खेळपट्टी असेल आणि आपले खेळाडू आणि या आयोजनाबद्दल 2 शब्द. खूप चांगला आणि ग्राउंड पण हा नेहमी चांगलाच असतो आणि बघू आता बॅटिंग आली. तर चला बेस्ट ऑफ लक तुम्हाला नक्कीच बॅटिंगसाठी. नाणेफेकी जिंकले तोच म्हणजे देवी सवाडा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण निवडले आणि इन्व्हाइट केले तेच म्हणजेच त्यांच्याच विभागातील जुनं डोंबिवली संघाला. भाऊ विशाल सर. थँक्यू सो मच व्ही सुर्वे. गुड आफ्टरनून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. पहिलं सत्र आपण पाहिलं, बॅटिंग लाजवाब झाली, कारण फर्स्ट हाफमध्ये टोटल रन्स ज्या बनवण्यात आल्या
65 बनवण्यात आलं आणि 66चा टार्गेट सेट करण्यात आला सलामीसाठी प्रवीण आणि त्यांचा समवेत आपल्याला बॅटर पाहायला मिळतात हरेश भोईर आणि फर्स्ट ओव्हर प्रेम भोईर ज्युनियर दरम्यान बॉलिंग मार्क वरती तयार होतं दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात चा चेज पगला बॉल फुल टॉस पाठवला बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर पगलाच बॉल वरती लॉक स्वीप सिक्सर अगदी पगलास बॉलवरती षटकार आला बॅटर प्रवीण जोशी यांचा बॅट मधनं 66चा चेज कंप्लीट करायचं आहे तर प्रवीण जोशीला देखील ठाऊक आहे की मोठे फटके खेळणं आपला भाग आपल्याला मोठ्या फटक्यांसाठी जायचं आहे कारण 66चा चेज कंप्लीट तेव्हा होईल जेव्हा जाऊन सातत्याने मोठे फटके येतील त्याचमुळे कुठेतरी अगदी पगलास बॉल फेस करत असताना अगदी निडर पण आहे हा स्लॉक स्वीपचा फटका आणि फुलटॉस बॉल देखील मिळाला तो देखील प्लस पॉईंट राखला आणि सिक्सरने सुरुवात पण त्याच पलीकडे कुठेतरी आता लाईन आणि लेंथमध्ये चेंजेस आणणं आता महत्त्वाचं राहणार प्रेम भोईर ज्युनियरसाठी आता हा बॉल सोडून दिला आता दिशा खराब आणि खरं तर जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर वाचण्याचा प्रयत्न झाला या बॉलवरती बट कुठेतरी मी म्हणेन की बघा सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर डिफेंड करण्यासाठी रन्स भरपूर आहेत त्याचमुळे कुठेतरी टीम उंबारलीचा पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण जर विचार केला तर त्यांच्यासाठी विकेट महत्त्वाचे आहेत कारण हरीश भोईर खेळला प्रवीण जोशी खेळला तर नो डाऊट कदाचित 66 चेज होऊ देखील शकतात त्यामुळे विकेट काढणं महत्त्वाचं असेल एखाद्या डॉट बॉलने जास्त काही फरक पडणार नाही आहे टीम मानेरेला परत एकदा आत्ता देखील फुल टॉस होता आता ड्राईव्ह केला कव्हरला बॉल फील्ड होता आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल बघा ज्या चर्चा आपण करत होतो की हरीश भोईर आणि प्रवीण जोशी ग्राउंडवरती राखले खेळले तर पार्टनरशिप चांगली बनवू शकते आणि या मॅचमध्ये मानेरे टीम चांगली फाईटही देऊ शकते त्याचमुळे टीम उंबारलीसाठी हे महत्त्वाचं की त्यांना या गोष्टीकडे लक्ष द्यायचं की विकेट किती लवकर आपण काढू शकतो कारण ही जोडी जर खेळली तर नो डाऊट मॅच फार इंटरेस्टिंग होऊ शकते नेक्स्ट बॉल आता अतिरिक्त गतीने हा चेंडू टाकला लाईन देखील चांगली येतोय डॉट फास्ट अँड फ्युरियस प्रेम भोईर ज्युनियर ओव्हर द विकेट बॉलिंग करतो अगदी पडल्यानंतर बॉल अगदी लेग स्टंपचा वर्ण गेला डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडू देखील महत्वाचे आहेत बट हरीश भोईरला ठाऊक आहे की या मॅचमध्ये जर आपल्याला जिंकायचं आपल्याला सेमीफायनल 2च्या दिशेने जायचंय तर मोठे फटके आपल्याला हवेत आता यस्टनचा वेध अराउंड द लेग बोल्ड झटका पगला करिता पगलास बॉल फेस करत असताना आशिषचा देखील हाच प्रयत्न की मोठ्या फटक्यांसाठीच जायचं कारण मोठे फटके हा एकमेव पर्याय आहे टीम मानेरेकडे या मॅचमध्ये पुढे जाण्याचा त्याचमुळे कुठेतरी आता विकेटचा विचार एखादाही बॅटर इथे करूच शकत नाहीये अगदी जात्या क्षणी बॅट चालवायची सिंगल मिडल स्कोरकडे आता पुढे जातो 9 ऑन द बोर्ड बट हरेश भोईरची विकेट अगदी स्वस्तामध्ये मिळणं ही फार मोठी उपलब्धी आहे टीम उंबारलीसाठी कारण
हरेशचं खेळणं महत्त्वाचं होतं या मॅचमध्ये, कारण चेस देखील तितकाच मोठा 66 चेस करायचा. पण प्रवीण जोशी अजून देखील ग्राउंडमध्ये आहेत आणि प्रवीण आहे तर मोठे फटकेही त्या सोबतच आहेत. इम्प्रोवाइज केलं, बॉल चालला आता लॉंग लेगला, एक टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर 4. मानेरी टीम आपण पाहिली तर 3 ते 4 प्रमुख खेळाडू उपस्थित नाही आहेत. त्यामध्ये लहू दादा असतील, त्यानंतर विशाल भोईर असतील, त्यानंतर एक जबरदस्त लक्ताम बॉलर तेजस भोईर देखील टीम मध्ये नाही आहेत आणि विकी जोशी देखील टीम मध्ये नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये एकूण 13 धावा आल्या, पण खरं तर या सामन्यामध्ये पुढे जर जायचं तर फक्त एकट्या प्रवीण जोशीच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावरती काम बनणार नाही. दोन्ही एंड्सने मोठे फटके हवेत, कारण आता समीकरण जर आपण पाहिलं, चेंडू राखले ते येते 18 आणि 18 मध्ये अजूनही जिंकण्याकरिता 53 करायच्यात. फुल अन बॉल ड्राईव्ह केला, आता लॉंग ऑफ से फिल्डर येतात, बॉल फुल केला जाणार नाहीये, बॉल जाईल मिसफिल्डच्या जोरावरती बाउंड्री लाईनचा पलीकडे 4. भोईर खुश नाही आहेत, कारण खरं तर हा बॉल इझिली फील्ड व्हायला हवा होताच, कारण इतकं टफ देखील नव्हतं. आता एज लागली, आता बॉल मागे चालला, फायनल कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. बॅटर आता बाद झाला आशिष. in at number 4 बॅटर ऋषी भोईर आता बॅटिंग करण्याकरिता येतात. धक्का आणखीन एक लागला, काहीशा चर्चा तिथे प्रवीण करतात ऋषी सोबत, बट सध्याची परिस्थिती आता अवघड झालेली आहे, कारण मोठे फटके तर हवेत, बट त्यासोबत विकेट देखील सांभाळायचे आहेत, ती देखील गोष्ट राखली. येत्या शेवटी पगलास बॉल यॉर्कर, क्लीन बोल्ट, आणखीन एक धक्का टीम मानेरेला. New man in at number 5 batter नितेश भोईर. हॅट्रिक बॉल देखील येतो निर्धाव, बट या षटकाने हा सामना खिशामध्ये टाकला उंबारलीचा, कारण फर्स्ट ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या, त्यात कंपॅरिझनमध्ये दुसरं षटक देखील कुठेतरी 15 ते 20 बिटवीन रन्स मिनिमम हव्या होत्या टीम मानेरेला, बट ते झालं नाही, कारण या ओव्हरमध्ये फक्त आलेल्या 4 त्या देखील मिसफिल्डच्या जोरावरती. आता देखील प्ले अन मिस आणि किनिक डॉट बॉल, आणि आता फक्त एकच चेंडू बाकी आहे या दुसऱ्या षटकामध्ये. पण या दुसऱ्या षटकाने जवळजवळ या सामन्याचा रिझल्ट जाहीर केला की काय असंच वाटतंय, कारण आता समीकरण देखील तितकंच अवघड झालं, कारण जिंकण्याकरिता चेंडू राखलेत, आता येते 13 आणि 13 मध्ये अजून देखील करायचे आहेत 49. 49 धावांची आणखीन आवश्यकता आहे.
आणखीन एक दरम्यान येतो निर्धाव आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. खेळ समाप्त झाला 2 षटकांचा आणि 2 षटकांचा अखेरता 17 धावा स्कोर कार्ड वरती आणि धक्के 3 लागले. पण खरं तर फर्स्ट हाफ मध्ये जी बॅटिंग यशने केली तीच इम्पॅक्टफुल लागली, कारण त्याचा 39 धावा खरं तर महत्त्वाच्या लागल्या. तसंच इनिंगच्या जोरावरती कुठेतरी 40 ते 50 बनतील की नाही असा प्रश्न होता, पण फर्स्ट हाफमध्ये टोटल रन्स बनला 65 आणि 66 टार्गेट सेट करला टीम उंबारलीने आणि 65 पर्यंत पोहोचवण्याची ती जबाबदारी पूर्णपणे स्वीकारली होती यशनं, ज्यानं 39 इंडिव्हिज्युअली बनवला. आणि त्याची ती इनिंग जर आली नसती तर कुठेतरी आपल्याला चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. थर्ड ओव्हर बॉलर सोमनाथ भोईर आता तयार होतो या तिसऱ्या षटकामध्ये. सोमनाथचा पहिलाच बॉल दरम्यान इम्प्रोवाइज करायचं होतं प्रवीणला, बट बॅटाने बॉलचं कॉन्टॅक्ट आलं नाही. डॉट बॉलने सुरुवात दरम्यान या ओव्हरची होत आहे आणि ज्या प्रकारे खेळ चालला, कारण मोमेंटम देखील लूज केला टीम मानेरेने, कारण फर्स्ट ओव्हरमध्ये 13 बट त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त रन्स आला 4 आणि त्यानंतर याही ओव्हरची सुरुवात आता डॉट बॉलने झालेली आहे. आता देखील पॅनवरती बॉल फ्लिक्सचा फटका, फिल्डर आहे डीप मिड विकेटला, बॉल फील्ड होतोय, मिळेल फक्त सिंगल. यात नंतर आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे टीम देवी सपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट टीम जुनी डोंबिवली. ही बॅटल यात नंतर आहे आणि त्यात नंतर आपल्याला जो सामना पाहायला मिळणार आहे पहिल्या फेरीतील शेवटचा सामना टीम आडिवली आणि टीम खार्डी, पहिल्या फेरीतील तो शेवटचा सामना असेल. पायावरती बॉल लागला, अपील, यस, फिंगर अप, लेग बिफोर विकेट, झटका, आता चौथा लागला. आता क्रमांक 6 वरती बॅटिंग करण्याकरिता म्हणजे मी सांगितलं की प्रेम भोईर सिनियरचं जे दुसरं षटक आलं तर दुसऱ्या षटकाने हा सामना पूर्णपणे झुगावला टीम उंबारलीच्या बाजूने. आता देखील फुल रन ड्राईव्ह केला, फिल्डर आहे डीप कव्हरला बॉल फील्ड केला जातो, पण मानेरी टीम खुश नसेल, कारण कुठेतरी बघा हार जीत तर होत राहते, बट ज्या प्रकारे खेळ करायचा होता त्या प्रकारे खेळ झालेला नाही आहे. कारण बघा जीवनामध्ये अपयश जरी मिळालं, कारण अपयश यश या गोष्टी आयुष्यामध्ये घडत येत असतात कोणत्याही क्षेत्रामध्ये, बट त्याआधी जी गोष्ट असते ती मीन्स प्रोसेस, आणि प्रोसेसमध्ये आपण काय केलं, आपण किती एफर्ट्स टाकले ते देखील महत्त्वाचे राहतात. प्रवीणने फटका उडवला, स्लॉट मध्ये होता आणि पाठवला या प्लॉटचा बाहेर. षटकार साके, बट उशीर झाला असेच वाटतं. आता शेवटचा बॉल असेल या थर्ड ओव्हर मधला आणि इक्वेशन जे बाकी राहिले 41 आणखीन करायच्यात. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका, बॉल डीप कव्हरला चाललाय आणि जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. अंतिम बॉल वरती देखील येतोय चौकार, म्हणजे आता 6 चेंडू लागलेत आणि 6 मध्ये करायचं आहे 37. हा सामना जसा समाप्त होईल आपण लाईव्ह लॉट्स देखील पाडणार आहोत. आणखी एक जबरदस्त स्पर्धा आपल्या वेटीसी येत आहे. जय हनुमान क्रिकेट संघ दहिसर मोरी आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. येते 7 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2 दिवसीय जबरदस्त स्पर्धा आहे आणि हिचा लाईव्ह लॉट्स अगदी आपण थोड्याच वेळात पाडणार आहोत जसा सामना संपेल.
लास्ट ओव्हर बॉलर यश पाटील. फुल टॉस आहे पहिलाच आणि बॉल दरम्यान आता थेट लॉंग ऑनला चालला. बॉल फील्ड होतोय. थांबायचं फक्त चेक करायचं आहे कारण हाईट चेक केली जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॉल डीप होत होता ते अगदी फर्स्ट लुक मध्येच वाटलं होतं आणि थर्ड अंपायरने तो कन्फर्मेशन देखील दिला. स्कोर कार्ड आता सिंगलच्या साखीने 29. आता देखील फुल टॉस आणि फील्डर राखेत लॉंगॉनला पण सिंगलसाठी आता नकारलंय प्रवीणने. आणि आता फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. 4 चेंडू राखलेत या सामन्यामध्ये. लोबा फुल टॉस होता पायावरती देखील बॉल लागला आणि सिंगल दरम्यान आता कंप्लीट केली जाईल. लेग बाईज च्या स्वरूपामध्ये सिंगल मिळणार. नेक्स्ट बॉल. आता देखील फटका फक्त खेळलं बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट कोणत्याही प्रकारे नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल येतो. बघा जी चर्चा आपण करत होतो की मानेरी टीमनं ज्या प्रकारे या हंगामामध्ये खेळ दाखवला बट या स्पर्धेमध्ये पहिला सामना जिंकला बट त्यात नंतर गाडी अडकली. आता उडवला फटका. फटका जबरदस्त आणि कनेक्शन देखील लाजवाब. षटकार येतो आणि आता फक्त खेळ बाकी आहे या सामन्यामध्ये. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. शेवटचा एक चेंडू बाकी आहे या सामन्यामध्ये. शेवटचा बॉल. आणखीन एक जबरदस्त फटका आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. बाजी मारली आहे अगदी सहजरित्या आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली टीमने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि सेमीफायनल 2 चा तिकीट देखील त्यांनी बुक केला. अँड हार्ड लक टफ लक टीम मानेरे. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. विचारही करण्याची गरज नाहीये कारण संघ जेव्हा अडचणीमध्ये होता त्या परिस्थितीमध्ये एक जबरदस्त खेळी त्याने साकारली. इंडिव्हिज्युअली त्याने 39 बनवली.